नमस्कार मंडळी, बरे आहात? एकदम ठणठणीत. अहो, मे महिना आलाय आणि या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बहुतांश कोकणवासी आले आहेत आपल्या गावातल्या वाडीतल्या पूजेसाठी. तुमच्यापैकी कोणी कोणी या पूजेचा लाभ घेतला आहे? नक्की कमेंट करा तुमचं स्वतःच्या गावाचं नाव आणि देवाचं नाव. कारण मी देखील आलो आहे स्वर्गाहून सुंदर स्वच्छतेचं प्रतीक असलेला वेंगुर्ला तालुका, आणि त्या वेंगुर्ला तालुक्यातच दाबोली गावच्या पुढे आहे वायंगणी गाव. या वायंगणी बागायतवाडीमध्ये आहे. दिनांक 10 मे 2026 रोजी श्रीदेव ब्राह्मण देवाचा वर्धापन दिन सोहळा आणि सत्यनारायणाची महापूजा. आता तुम्ही म्हणतालास, भूषण भाऊ तुमचं गाव तर मालवण मसदा हडे इलास. असत असत आमचे पाहुणे असत, आमचे लाडके बंधू समर्थ पवार बंधू, त्यांच्या मामाचं गाव. माझ्या गावातल्या मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम सर्वांनी पाहिले आहे. जे जे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, आवडीने व्हिडिओ पाहतात, त्यांना तर अनुभव आहे. पण या वर्षी मात्र आपण जरा वेगळं काहीतरी करूया. कारण 2026 साली मी आलोय या वायंगणी बागायतवाडीमध्ये, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वायंगणी गावात ब्राह्मण देवाचा वर्धापन दिन सोहळा नेमका कशा प्रकारे साजरा केला जातो. दिवसापासून रात्री जागरण आणि अतिशय सुंदर योग तो म्हणजे दिंडी सोहळा. रातोरात चालू असतं, जागरण देखील होतं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत कोकणातल्या वेंगुर्ल्यातील सुशेगात वायंगणी गाव. कारण घरांच्या बाजूलाच आहे भला मोठा अरबी समुद्र किनारा, ज्याला प्रेमाने बोलू वायंगणी बीच. त्या ठिकाणी आपण भेट देणार. पण वर्धापन दिन सोहळा देखील आहे ब्राह्मण देवाचा, तो सुद्धा अनुभवला पाहिजे की नाही. चला चला सर्वांनी आपण अनुभव घेऊया. पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघतात आपल्या लाडक्या वेंगुर्ल्यामधून, बघतास काय? कमेंट करत चला तुमच्या गावाचं नाव. दिनांक 9 मे 2026 रोजी मी आलो जनशताब्दी एक्सप्रेसने ठाण्यावरून कुडाळून एसटी पकडली दाबोली मार्गे वेंगुर्ले, आणि दाबोलीपासून 4 किलोमीटर वरती गावं आहेत. वायंगणी, कांबळेवाडी, पुढे बागायतवाडी, अशी बरंच वायंगणी गावे वरती. आमच्याच भावकीतले समर्थ पवार यांचं मामाचं घर हे वालं सुशेगात. बरोबर घरापासून शतपावली केली की अरबी समुद्र लागेल भला मोठा. आपण त्या ठिकाणी जाऊया. पण तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा काही परिसर आहे. वेंगुर्ला म्हणतात खरंच स्वर्गाहून सुंदर, तो ह्या पद्धतीने सगळीकडे नारळाची झाडे, केळीची पानं आणि अशा प्रकारची दुर्मिळ घरे आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही, पण वेंगुर्ल्यामध्ये मात्र हमखास बघायला मिळतील. आज आमचा योग आला फायनली वेंगुर्ल्यात जाण्याचा. वेंगुर्ले स्वर्गाहून सुंदर सुशेगात तालुका. वेंगुर्ले तालुका खरं तर मालवणी माणसाच्या स्वच्छतेचे सुंदर प्रतीक, मालवणी माणसाची शुद्ध भाषा आणि ह्याच मालवणी माणसाद्वारे गेल्या वर्षानुवर्षे जपत असलेल्या धार्मिक परंपरा. मी आलोय वेंगुर्ले पासून 15 ते 20 किलोमीटर वरील दाबोली वायंगणी गावात. वायंगणी गाव समुद्रकिनारी जवळ असलेले सुशेगात बारावाडींचं गाव. कांबळीवाडी, बागायतवाडी, तोरसकरवाडी इत्यादी काही. तोरसकर, खोबरेकर, खडपकर, लोके, मांजरेकर हे लोक आवडीने आनंद उत्साहात पूर्ण दिवस रात्र दिंडी सोहळ्याचा लाभ घेतात. दिवसाची सुरुवात देखील बडजी काकांद्वारे देवाला नैवेद्य दाखवून केली जाते. गावातली सगळी मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुष, महिला, मुले, वृद्ध लोक सर्वजण मिळून ब्राह्मण देवाची सेवा करण्यात मग्न होतात. सकाळपासून जेवणाची लगबग, दुपारच्या सत्यनारायणची पूजेची तयारी, दुपारचा महाप्रसाद, पूजेचा प्रसाद इत्यादी काही सर्वजण मिळून आनंदाने सहभाग घेतात. दुपारी ब्राह्मण देवाचा महाप्रसाद, तो तर स्वर्गाहून सुंदर असे अमृत जेवण. चुलीवर बनणारे सगळे पदार्थ उत्कृष्ट. वरण भात, हिरव्या वाटाण्याची भाजी, सोलकडी, पापड, लोणचे, पुरी आणि गोड पदार्थ म्हणून मनगणं हे विशेष खाद्य या ठिकाणी बनवले जाते. सर्वांनी मिळून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सायंकाळी 100 मीटरवर असणाऱ्या वायंगणी बीचवर विरंगुळा केला.
वेंगुर्ले तालुका स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. त्याचे कारण इकडचे समुद्र किनारे स्वच्छतेत नंबर 1, सुंदर निळाशार पाणी, समोरून सूर्यास्ताचा अद्भुत क्षण हे खरंच वाखाणण्याजोग आहे. सांजेच्या 7 नंतर अजित कडकडे साहेब यांची गाणी मन तृप्त करून टाकतात आणि ती वेळ आली ज्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, ती म्हणजे ब्राह्मण देवा शेजारी होणारा दिंडी सोहळा. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत दिंडी सोहळा सुरू होता. सकाळी 8 पर्यंत आराम करून समर्थ पवार यांच्या लाडक्या बंड्या मामाची स्कूटर घेतली आणि वेंगुर्लेतील जागृत मंदिरांना भेट द्यायला निघालो. काय मग आवडला की नाही ब्राह्मण देवाचा संपूर्ण वर्धापन दिन सोहळा आणि रात्रीची दिंडी भजन? संपूर्ण जागरण झालं होतं आणि बरोबर रात्रीच्या 1:30 ते 2 वाजता परत दिंडी मंदिरात गेली. मस्तपैकी नाश्ता झाला आणि घरी येऊन ताणून झोपलो. आता आपल्याला जायचंय वेंगुर्ले फिरायला. वेंगुर्लेला मी कुठे कुठे भेट देणार ते तर दाखवतोच आणि हा प्रवास आपला होणार आपल्या लाडक्या 2 व्हीलर #बिल्लो राणी. मंडळी आता जाऊया आपण वेंगुर्ल्याच्या मानसेश्वर मंदिरामध्ये. पुढे मग वेतोबाचा रामेश्वर गावडेश्वर या ठिकाणी मंदिरांना भेट देऊ, दर्शन करू आणि निवांतपणे वेंगुर्ला बंदरला जाऊ. पहिली भेट दिली वेंगुर्ल्याचे पंचायत श्रीदेव रामेश्वर, पुढे श्रीदेव गावडेश्वर आणि मग नाश्ता करण्यासाठी पेडणेकर काकींच्या स्टॉलला भेट दिली. वा भाई वा, सुशेगात सुशेगात सुशेगात. मस्तपैकी दर्शन करून आम्ही आता आलो आहे वेंगुर्ले कॅम्प या ठिकाणी आणि कॅम्पातच आहे त्रिवेणी उद्यान आणि त्याच्या समोर छोटीशी खुपटी आहे. तिथे मस्तपैकी ऑथेंटिक नाश्ता मिळेल. चुलीवर बनणारी उसळ, बटाटो वडो, भजी खायची आहो. हा कांदा भजी. वा भाई वा. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो. ते आपले बाबा होते आणि बाबा मागच्या वर्षी 1.5 वर्ष झाले निधन झालं. आता त्यांच्या पत्नी सांभाळत आहेत. जैसे ते वैसे हे एकदम निवांतपणे. या ठिकाणी छोटीशी आपली गाडी 4 व्हीलर, जुन्या काळातली 4 व्हीलर. या सर्वांनी नाश्ता करायला या.
उसळ पाव, उसळ पण गरम गरम, काय वाटाण्याची उसळ. आणि आपल्या भाऊने घेतलंय बटाटा वडा. कशी आहे चव? जशी आपण 2 वर्षापूर्वी खाली तशी बरकरार असणारच का नाही, कारण 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आजोबा होते, तुम्ही हा फोटो पाहू शकता. त्यांच्यासोबत मी व्हिडिओ केला होता आणि विश्वास नाही ठेवणार, तो व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात इकडचे लोक म्हणजे जे पर्यटक फिरायला यायचे ते शोधायचे की इथं त्रिवेणी संगम कुठे आहे, ते कॅम्प कुठे आहे, ती छोटीशी झोपडी आम्हाला नाश्ता करायचा बाबांच्या हातचा. आणि तो नाश्ता करण्यासाठी लोक या ठिकाणी यायची. सांगायचा मुद्दा झाला, आपण जे व्हिडिओ करतो म्हणजे माझी सिरीज चालू आहे हॅशटॅग कोकण उद्योग, त्या सिरीजमधून आपल्या कोकणात जे छोटे मोठे लघु उद्योग आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि ते प्रत्यक्षात लोकांना देखील आवडत आहेत, लोक भेट देत आहेत. आणि हे खरं माझ्यासाठी माझ्या कामाची खरी पोच पावती. नमस्कार. कसा बरा आम्हा? बरा. आपले व्हिडिओ बघून लोक येतात ना रे? कसं वाटलं प्रतिसाद लोकांचं? मग मस्त. लोक जास्त खाऊ काय घेतात? वडापाव, उसळ पाव, वडापाव भजी, हा वा, वडा सांबारा म्हणजे आमचं कटवडू. मग आता तुम्ही सकाळी किती वाजता येतात माडे? 7:30ला. आणि रात्री मग पूर्ण दिवसभर नाश्ता वगैरे? ओके. तर लक्षात ठेवा मंडळी, कधी वेंगुर्लेला आलात तर वेंगुर्ले कॅम्प म्हणजे पॉवर हाऊसच्या पुढे जो लागतो कुडाळ रोड मठ मार्गे समोर आहे त्रिवेणी उद्यान. आणि त्रिवेणी उद्यानच्या बरोबर समोर छोटीशी अशी सुशेगात खोपटी सापडेल बघा, एकदम नॉस्टॅल्जिया फील. या ठिकाणी तुम्हाला गरम नाश्ता खायला मिळेल. नाश्ता करून आम्ही निघालो देव मानसेश्वराचे दर्शन घ्यायला. जाताना केळी प्रसाद आणि अगरबत्ती इज मस्ट. मानसेश्वरात गारांना घालून शांत निसर्गाचा आणि भल्या मोठ्या गरमीतून थंड वातावरणाचा लाभ मिळाला. उभादांडा मार्गे आमचा प्रवास आरवलीचा राजा देव वेतोबा यांच्या दिशेने सुरू झाला. वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. आमचे 20 मिनिटांमध्ये देव वेतोबाचे सुशेगात दर्शन झाले. आरवलीवरून परतीचा प्रवास सुरू झाला. उभादांडा हेरेकर मंदिरे शेजारी असणाऱ्या कोकणच्या आईकडे. दुपारचे जेवण या ठिकाणी होणार होते, परंतु सोमवार म्हणजे हॉटेल बंद. शेवटी आम्ही वेंगुर्ल्याच्या मावशीकडे जेवणाचा योग आला, पण त्या अगोदर सागरेश्वराला भेट देत वेंगुर्ला बंदराला भेट देता आली. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा थोडक्यात छोटासा वेंगुर्ला वायंगणी गाव आणि इतर ठिकाणी आम्ही जी भेट दिली कसा वाटला माहितीपूर्ण प्रवास नक्की कमेंट करा. आता या गरमागरम वेंगुर्ल्याचा सुशेगात वडापाव खायला. सामोसा खाणार होतो, पण झालं काय, सामोसा थंड होते पण वडा मात्र गरमागरम. चला वेंगुर्लेकरांनो, पटापट कमेंट करा तुमच्या गावाचं नाव. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या माहितीचा लाईक करू, सर्व काही शेअर करत आपल्या पेजला सबस्क्राईब करा. भेटूया आता नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.